पोराला बघ आता बापाची लाज वाटायला लागली रे. हाय, हॅलो. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी लास्ट संडेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे ब्लॉग शेअर करते. वीकमध्ये मला टाईम भेटला नाही रेकॉर्ड करायला, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू ज्या आम्ही वीकेंडला केल्या होत्या. तसं तर मधल्या दिवसांमध्ये आपल्याला एवढी कामं नसतात ना, तेवढी वीकेंडला असतात. पूर्ण दिवस आपला कामांमध्येच जातो. आणि त्यात आता बाहेर इतका पाऊस पडतोय ना, की बाहेर जायची शिराणीच नाही राहिली. आता आमच्याकडे इतका पाऊस आहे ना, तुम्हाला दाखवते. आम्हाला कुठे बाहेर जायचं म्हटल्यावरती 1000 वेळा विचार करावा लागेल. आता सकाळचे वाजलेत 11 आणि तुम्हाला दाखवते बाहेर किती म्हणजे अंधार पडलाय. आता माझ्या घरापुढे ही वॉल असल्यामुळे ना पटकन पाऊस समजून येत नाहीये व्हिडिओमध्ये. पण आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, की किती पाऊस आहे आमच्याकडे आणि गेले 4 ते 5 दिवस झालं कंटिन्युअसली असाच पाऊस आहे. आणि मला असं वाटतं, की सगळीकडे एवढाच पाऊस चालू आहे आणि इतका म्हणजे इतका गोंधळ घातला या पावसाने, काय सांगू तुम्हाला. आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा किती पाऊस आहे. तर चला आता बाहेर कसंही वातावरण जरी असलं तरी आपली रोजची कामं काही थांबत नाही. आज मस्तपैकी हेअर वॉश करून घेतले होते आणि आता आज संडे आहे त्याच्यामुळे माझी सगळी कामं लेट होणारच होती ऑब्व्हियसली. आपल्या सगळ्यांचा संडे म्हणजे कामाचाच दिवस असतो मला असं वाटतं. तसं तर आम्हाला आज बऱ्याच ठिकाणी बाहेर जायचं होतं, पण ह्या पावसामुळे आम्हाला कुठेही जाता आलं नाही आणि आम्ही सगळे प्लॅन कॅन्सल केले. आता आमच्या इकडे तर रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आणि मला असं वाटतं ना, की जेव्हा रेड अलर्ट सांगतात तेव्हा आपण घरामध्येच बसलेलं बरं असतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपण फिरायला जातो, पाऊस पडलाय म्हणून आपण फिरायला जातो, घराच्या बाहेर निघतो आणि मग कुठे दरड कोसळते किंवा बऱ्याच आपण अशा घटना बघतो. तर जेव्हा आपण तुमच्या एरियामध्ये कुठेही रेड अलर्ट असतील, तर घरामध्ये बसा, कुठेही लवकर बाहेर फिरायला जाऊ नका. जेव्हा पाऊस शांत होणार आहे, तेव्हा आपल्याला आपल्या निसर्गाचा आनंद घेताच येणार आहे. सो चला आता इथे गरम-गरम मस्तपैकी कॉफी बनवली होती. आता सध्या ना ही कॉफी माझ्याच्याने काही सुटत नाहीये. मी चहा सोडलाय, पण ही कॉफी माझ्याच्याने काही सुटत नाहीये. सकाळ संध्याकाळी मी 2 टाईम कॉफी घेतीये. कधी मला इच्छा झाली ना, तर मी ब्लॅक कॉफी पण घेते, कधी दुधाची कॉफी पण घेते. एक स्वस्त पण आहेत ते ब्लॉगमध्ये. नवीन वाला पिशवी ते पॅक आहे आपल्या इस्त्रीच्या कपड्यांच्या ड्रॉवरमध्ये. 284 आम्ही काजू कतली मागवतो. आज स्कूलमध्ये युनिफॉर्मचं डिस्ट्रिब्युशन होतं, त्याच्यामुळे स्मितला स्कूलमध्ये जायचं होतं युनिफॉर्म वगैरे घ्यायला. हल्ली आता त्याची हाईट वगैरे ना पटापट वाढतीये आणि गेल्या वर्षीचे पण त्याचे काही युनिफॉर्म वगैरे होते, त्याच्यामुळे आम्ही काही लगेच युनिफॉर्म घेतले नव्हते. तर म्हटलं आता चला आहेत ते थोडेसे शॉर्ट व्हायला लागलेत, तर तुम्ही घेऊन या म्हणून ते दोघे चालले होते. पोराला बघ आता बापाची लाज वाटायला लागली रे. आता इथे काय झालं होतं तुम्हाला सांगते. आता बाहेर इतका पाऊस होता ना, म्हणून आहोंनी खालून पॅन्ट फोल्ड केली होती. म्हणजे थोडीशी वरती घेतली होती आणि स्मित त्यांना म्हणत होता, की "नाही, तुम्ही पॅन्ट खाली सोडा. बाबा माझ्यासोबत येतोयस तू. पॅन्ट खाली सोड." असं त्यांचं चाललं होतं. तर बघा आता मुलं आपल्या बरोबरीला येतात, त्यामुळे ना त्यांच्यासोबत आपल्यालाही थोड्याफार आपल्या काही गोष्टी चेंज कराव्याच लागतात.
तर आता त्यांचं उरकून दिलं मी आणि काही कपडे वगैरे इस्त्रीला टाकायची होती, तर ती पण त्यांच्यासोबत दिली. म्हणजे एकदाच काही ती कामं होऊन जातील बाहेर गेल्याच्या नंतर. कारण पावसामध्ये सारखं-सारखं बाहेर जाणं काही पॉसिबल होत नाही. तर चला आता मी माझ्या कुंड्यांमध्ये ना काही गोष्टी लावल्या होत्या. म्हणजे रिकामी कुंडी होती, तर त्याच्यामध्ये ना माझ्याकडे पिकलेलं कारलं होतं, तर त्याच्या बिया मी टाकून ठेवल्या होत्या. म्हटलं आलं तर आलं, ह्या अंदाजाने मी ह्या बिया टाकल्या होत्या. पण खरंच इतकी मोठी वेल झाली आहे ना ही आणि त्याची पानं सुद्धा इतकी मोठी-मोठी झाली आहेत. आता इथे तुम्हाला दिसत असेल. आता ह्याला काही कारली येणार आहेत, नाही आहेत मला काही माहिती नाही. पण फक्त एक ग्रीनरी आपल्या ह्या छोट्याशा ड्राय बाल्कनीमध्ये वाढावी म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केला होता. नेहमीप्रमाणे जास्वंदीला छानपैकी कळ्या येतायत आणि हे जे छोटंसं मी ब्रोकन हार्टचं हे झाड लावलं होतं म्हणजे मनी प्लांट किंवा काही असंच काहीतरी आहे ते ब्रोकन हार्टचं असं म्हणूया आपण. तर ते लावलं होतं तर ते त्याला सुद्धा मस्त अशी पालवी फुटली होती छान-छान. आणि हा जो मनी प्लांट आहे ना तो मला लावून घ्यायचा आहे, की काढून टाकू. माझं असं चाललंय, की दुसऱ्या कुंडीमध्ये लावू की काढूनच टाकू. कारण माझ्याकडे खूप मनी प्लांट झालेत आणि मला आता त्याचा खरंच कंटाळा आलाय. आता हे जे प्लांट तुम्हाला दिसतंय, तर ह्याची पानं ना ही अशी कोवळी-कोवळी आली होती आणि ती मध्येच अशी येलोइश पडलेत. आता माहिती नाही कशाने. पण मला असं वाटतं, की याची जागा मला थोडीफार चेंज करावी लागेल. पण बघूया आता माझ्या बाल्कनीमध्ये थोडंफार अजून मी काही काम करून घेणार आहे. आता ते पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये वगैरे मी शेअर करेनच तिथे काय करणार आहे. कारण ना जी मी विंडो एक्सटेंड केली आहे, तिथे मला जास्त असं काही ठेवता येत नाहीये. आणि तिथेच मला ती जागा थोडीफार प्लेन करून घ्यायची आहे, असा माझा विचार चाललाय. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन मी तिथे नक्की काय करेन, काय नाही ते. आता तुम्हाला खरं सांगू का? वीकमधून 2 व्हिडिओ तरी लाँग फॉर्मॅटमधले अपलोड करायचे, असं मी ठरवलं होतं. पण आता ते माझ्याच्याने होईल की नाही होईल मला माहिती नाही. मी तसा तर प्रयत्न करत असते, की माझे जास्तीत जास्त व्हिडिओ मी अपलोड करेन. पण आता ह्या आठवड्यात मी काही जास्त रेकॉर्डिंग वगैरे केलेलं नाही. म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट केलेलं नाहीये. का मी तुम्हाला पुढे सांगते. तर ह्या वीकमध्ये ना म्हणजे गेल्या 1-2 आठवड्यामध्ये मी कुठेतरी असं मैत्रिणींसोबत बाहेर फिरतीये किंवा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतीये. थोडासा मी माझ्या ह्या YouTubeला थोडासा टाईम कमी दिलाय मी ह्या 1-2 आठवड्यामध्ये. पण खरं सांगायचं तर ना, मला वाटतं प्रत्येकाने कधीतरी आपल्या रोजच्या रुटीनमधून छोटासा ब्रेक तरी घ्यायलाच हवा. आपली कामं तर ना ही रोजच्या रोजच असतात. ती कामं कधीच आपली थांबत नाहीये आणि कधी संपत सुद्धा नाही. आज एक काम झालं, की दुसरं काम तयारच असतं आपल्यापुढे. म्हणूनच ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून बाहेर फिरून येणं किंवा मित्र भेटणं किंवा फक्त मनाला थोडासा आराम द्यायचा आहे म्हणून तेवढासा ब्रेक घेणं त्याच्यामुळे ना मन सुद्धा आपलं छान फ्रेश होतं आणि एक वेगळा उत्साह सुद्धा मिळतो पुन्हा नवीन कामं करायला आणि छान सुद्धा वाटतं. थोडासा ब्रेक घेणं मला असं वाटतं गरजेचं. त्याचसोबत आणखी एक गोष्ट मला या काही दिवसामध्ये जाणवली ते म्हणजे ना YouTube हे खूप मस्त सुंदर असं प्लॅटफॉर्म आहे. पण त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये वेळही तितकाच द्यावा लागतो आणि लक्षही तेवढंच द्यावं लागतं. कारण व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, व्हॉईस ओव्हर देणं, थंबनेल बनवणं किंवा अ, अ, जो आपण व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, व्हॉईस ओव्हर दिलेला आहे, तो अपलोड करणं. या सगळ्या गोष्टी करताना आपण तासनतास एकटेच काम करत असतो आणि हळू-हळू त्या एकटेपणाची आपल्याला सवय पण होऊन जाते. पण कधी असं जाणवतं ना, की आपण फक्त कामातच इतके गुंतलो आहोत, की बाहेरचं जग, मित्र-मैत्रिणी, गप्पा, फिरणं हे सगळं मागं पडतं कधी-कधी आणि म्हणून मला असं वाटतं, की मधून-मधून असा छोटासा ब्रेक घेणं काही चुकीचं नाहीये. आता माझ्यापेक्षा कितीतरी मोठे कंटेंट क्रिएटर्स आहेत, व्लॉगर्स आहेत किंवा असे त्यांचे छोटे-छोटे ज्यांचे चॅनल्स आहेत माझ्यासारखेच, तर ते सुद्धा असा कधीतरी असा छोटासा ब्रेक घेतात किंवा नाही का आपण कामांना जास्त प्रायोरिटी देतो आणि आपल्या स्वतःसाठी आपण स्वतःला खूप कमी प्रायोरिटी देतो. पण मला असं वाटतं, की आपण स्वतःला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. आपण स्वतःसाठी जास्त वेळ काढला पाहिजे. कारण यामुळे ना आपलं मन सुद्धा फ्रेश होतं आणि नवीन ऊर्जा मिळते कामासाठी. कधी-कधी असं होतं ना, की आपण एकच काम सतत केलं, सारखं करत राहिलं, तर आपल्याला सुद्धा त्या कामाचा कंटाळा येऊन जातो. असं होऊ नये असं वाटत असेल, तर मध्येच छोटासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. आणि माझं स्वतःचं मत असं आहे. काही-काही जणांचं मत यावरती वेगळं असू शकतं. प्रत्येकाची प्रायोरिटी सेम असेल असं नाहीये बरं का.
तर चला आज वीकेंड आहे आणि आमच्याकडे आता तुम्हाला माहितीच आहे, की जास्त काही नॉन-व्हेज वगैरे बनत नाही, कारण मी स्वतः खात नाही. आता हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगून झालेलं आहे. पण आता अहोंची फर्माईश होती, की चल आज आलू पराठे बनवू जेवणासाठी. तसं तर मी हे नाश्त्यासाठीच बनवणार होते. पण आता आमचा नाश्ता आणि ह्या सगळ्यामध्ये भरपूर असा गॅप झालेला आहे. कारण आता मी तुम्हाला मगाशी जसं दाखवलं, की 11 वाजून गेले होते आणि तेव्हा आता नाश्ता वगैरे करणं हे काय पॉसिबल नव्हतं. कारण नंतर मग जेवणार काय असं होणार. मग म्हटलं चला आलू पराठा बनवूया. म्हणजे एक छान असा ब्रंच होऊन जाईल. तसं तर वीकेंडला मी काही जास्त घाट वगैरे घालत बसत नाही. कारण बाकीची सुद्धा आपली बरीच अशी कामं असतात, जी आपण वीकेंडलाच करत असतो. आणि मग जेवणामध्येच आपला सगळा वेळ निघून जातो. म्हणून मग मी शॉर्टकट असं काहीतरी बनवत असते. तसं तर ना मला पहिला काही हा आलू पराठा नीट जमत नव्हता बरं का. पण आता हळू मी बनवते ना, म्हणजे सारखं-सारखं आपण एखादी गोष्ट बनवली, तर एकदम ती परफेक्ट होऊन जाते. तसंच माझं ह्या आलू पराठ्याच्या बाबतीत झालेलं आहे. पहिला मला काय हा आलू पराठा नीट जमत नव्हता बरं का. पण आता एकदम मस्त परफेक्ट बनतो. तसं तर आलू पराठ्यामुळे आपल्यामध्ये भरपूर अशा कॅलरीज वगैरे वाढू शकतात किंवा काय. कारण मी हा आलू पराठा तुपामध्ये किंवा बटरमध्येच भाजून घेते. मला तेल लावून मला हा आलू पराठा खाल्ल्यासारखाच असा वाटत नाही. छान असं मस्त लपलपीत असं तूप त्याला लावलेलं असावं किंवा बटर लावलेलं असावं असं मला वाटतं. कारण ज्या त्या गोष्टीची चव त्या गोष्टीला येत असते आणि आपण वेगळंच काहीतरी करायला गेलो एक हेल्दी म्हणून, तर मला असं वाटतं की ती टेस्ट त्याच्यामध्ये उतरत नाही. आता पराठा आणि बटर किंवा तूप ह्या सगळ्याचा किती छान संबंध आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र नाही केल्या, तर त्याची तेवढी पाहिजे अशी टेस्ट नाही येत. दुपारी मस्तपैकी असं जेवण झालं होतं आणि खरंच इतकी झोप येत होती ना, पण फ्रिज वगैरे क्लीन करायचा होता आणि आठवड्याभराच्या ज्या पण काही भाज्या वगैरे माझ्या उरल्या होत्या आठवड्याभरात. कारण कधी-कधी असं होतं ना, की आपल्याला कंटाळा येतो टिफिन बनवायचा किंवा मग हे सुद्धा ऑफिसला गेले नव्हते 1-2 दिवस पावसामुळे, तर काही भाज्या वगैरे शिल्लक होत्या माझ्याकडे. तर म्हटलं चला फ्रिजमध्ये ऑलरेडी ज्या काही भाज्या वगैरे अवेलेबल आहेत, तर त्या निवडून किंवा कापून वगैरे चिरून ठेवून देऊयात. म्हणजे पुढच्या आठवड्याला नेक्स्ट वीकला ज्या पण काही भाज्या वगैरे आणायच्यात, तर त्या किती आणायच्यात, काय आणायच्यात याचा आपल्याला एक अंदाज येतो. मी नेहमी काय करते, जेव्हा पण भाज्या वगैरे आणायच्यात ना, तेव्हा आधी फ्रिज चेक करते, की कोणत्या भाज्या शिल्लक आहेत, काय-काय आणावं लागेल. कारण कधी-कधी असं होतं ना, की आपण काही गडबडीमध्ये सगळ्या भाज्या घेऊन येतो आठवड्याभराच्या आणि मग आधीच्या ज्या भाज्या आहेत त्या खराब होऊन जातात किंवा काय. म्हणून फ्रीज नेहमी रिस्टॉक करायच्या आधी ज्या पण काही गोष्टी आहेत त्या आधी चेक करूनच मगच आपण ज्या पण काही भाज्या किंवा ज्या पण काही फ्रीजमध्ये आपण ज्या गोष्टी ठेवतो त्या आणाव्या असं मला वाटतं. आता पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळे मी घरामध्ये आलं जास्त ठेवत असते. कारण सर्दी, खोकला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पावसात. त्याच्यामुळे आलं घरामध्ये असेल ना, तर आपल्याला छान असा काढा करता येतो किंवा मग गूळ, अद्रक असं काहीतरी आपल्याला खाता येतं. म्हणून मग मी आलं जास्त भरत असते. तर आता 1-2 दिवसापूर्वी मी ही झाडं आणली होती आणि ती लावायची बाकी होती, तर ती लावून घेतली. आता इथे मी तुम्हाला ते व्हिडिओ वगैरे शूट केलेलं नाहीये. झाडं लावताना, कारण मला इथे व्हिडिओ शूट करायला अजिबात जमत नाही. म्हणून म्हटलं चला ही झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवून देऊया. आता हे जे ऑरेंज कलरचं गुलाब आहे ना, हे खरंच खूप इतकं प्रिटी दिसतंय ना, व्हिडिओमध्ये सुद्धा इतकं छान दिसतंय आणि माझ्याकडे असं गुलाब नव्हतं. म्हटलं चला गुलाबाचं एक तरी झाड ठेवूयात. आता हे किती जगेल किती नाही मला माहिती नाहीये. कारण कधी-कधी असं होतं ना, की आपण नर्सरीमधून काही झाडं आणतो आणि त्यांनी जस्ट ती फांदी कापून लावलेली असते. त्याला काय म्हणतात मला एवढं आठवत नाही आता. पण ती फांदी ते जस्ट लावतात मातीमध्ये आणि ती झाडं आपल्याला विकत असतात. आता हे कसं आहे मला एवढं काही कळालं नाही तिथे. मला फक्त आवडलं होतं म्हणून मी ते आणलं आणि घरी आल्याच्यानंतर मी ते लावलं सुद्धा होतं. आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या तुळशी ह्या काळ्या आहेत म्हणजे ज्यांची पानं अशी जरा थोडीशी निळसर वगैरे असतात. तशी ही तुळस आहे आणि ही जी गावठी तुळस असते ना, ही जास्त उपयोगी ठरते आपल्यासाठी. आपण त्याचा काढा वगैरे बनवू शकतो. म्हणून म्हटलं चला हीच तुळस आपण घेऊन येऊया. तसं तर पावसामध्ये कितीही कोणतीही झाडं लावा तरी ते टिकतातच. आता ह्या 2 तुळस मी घेऊन तर आले होते, पण आता ह्या किती दिवस टिकतायत मला माहिती नाही.
आता बघूया जोपर्यंत टिकतील तोपर्यंत टिकतील. पण आता ह्या खूप छान मस्त अशा तुळशी आहेत आणि माझ्याकडे ना मी जे तुम्हाला ब्रोकन हार्टचं जे झाड दाखवलं, तर ते सुद्धा मला इथे सेट करून घ्यायचं होतं. पण आणि त्याची पण जी मी पानं तुम्हाला दाखवली ना, तर ती पण थोडीशी अशी कोळी-कोळी पानं वरती आली होती त्याची आणि म्हणून म्हटलं ते पण सेट करून घेऊया सोबतच. आता हे पॉट जे आहे ना, ते थोडंसं छोटं आहे. पण आता सध्या हे झाड काही एवढं मोठं झालेलं नाहीये म्हणून म्हटलं ह्याच्यामध्येच ते लावून घेईन. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे स्टिक मी माझ्याकडे ऑलरेडी होतं मनी प्लांटला लावलेलं आणि ते मी मनी प्लांट काढून टाकलं होतं. तर म्हटलं आता ह्यालाच ते सेट करून घेईन. आता हे सेट करण्यासाठी ना मी माझ्याकडे काही आपले पिन्स वगैरे असतात ना, तर त्याच्या हेल्पने मी हे सेट करून घेते. आणि ही जी ब्रोकन हार्टची जी झाडं असतात ना, खरंच खूप क्यूट आणि खूप सुंदर दिसतात वाढल्याच्या नंतर. आणि खरंच ह्या पॉटमध्ये ना हे ब्रोकन हार्टचं झाड खरंच खूप छान दिसत होतं. जेव्हा मी ते सेट केलं तेव्हा. आता हे असंच छान मोठं झालं ना, तर ते अजूनच छान दिसेल. आता हे जे तुम्ही स्टँड बघताय ना, तर ह्याच्यावरती खूप कमी झाडं राहिलीत आता सध्या. कारण ना मी काही मनी प्लांट्स वगैरे किंवा काय होते ना, तर ते काढून टाकलेत आणि जे हँगिंगचे मनी प्लांट आहेत, तर ते काढायचे बाकी आहेत. आता काही दिवसांनी ते पण मी काढून टाकेन. कारण हे जे माझे मनी प्लांट्स आहेत ना, ते कितीही कट केले तरी ते पुन्हा-पुन्हा तेवढेच वाढतायत आणि मला तिथे जास्त असं काही अडचण आता ठेवायची नाहीये. आणि मनी प्लांटचं ना मला असं वाटतं, की वाढल्याच्या नंतर खूप असा अ, खूप अडचण-अडचण अशी वाटते म्हणून मग मला ते काढायचेत. आणि ते काढून मी अजून तिथे छान-छान झाडं लावणार आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.